सन्माननीय हाके साहेब, पडळकर साहेब, हाके साहेब. लक्ष्मण हाकेंना रसद पुरवणारे कोण? धनंजय मुंडे. बघताय ना मंडळी हे प्रेम? हे तेच लक्ष्मण हाके आहेत ज्यांनी मागच्या 1.5 महिन्यांपासून आक्षेपार्ह विधानं करून बीड जिल्ह्याचं सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला होता. मंचावर असताना आपण काय बोलतोय काय नाही याचा ताळमेळ यांना नसतो, त्यामुळे लोकांची माथी भडकतात. आता ऐका, कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. ऐका ओ, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया की. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजेत का नाही केले पाहिजे? आता काय जात-पात राहिलं का? आता सगळे सोयरे राहिले का? आता पाटील 96 कुळी क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोर आहेत बरं का. हे का बोलतोय? एनडी पाटील बोलले होते, एनडी पाटील, स्वर्गीय एनडी पाटील. लग्न ठरवायची वेळ आली की 96 कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. एनडी पाटील बोलले होते, मी नाही बरं का बोललो. हे आता असं बोलल्यानंतर समोरूनही प्रतिक्रिया येणारच ना. मराठा समाजाच्या लोकांनीही मग सोशल मीडियातून उत्तर द्यायला सुरुवात केली. आजवर हाकेंवरती न बोललेले मनोज जरांगेंनीही मग त्यांना त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं. लक्ष्मण हाके यांनी एक पोस्ट केली आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावर 9 हल्ले झाले आणि 9 हल्ले करणारे हे जरांगे पाटलाच्या जवळचे. चला झालं का प्रश्न? सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातले असलेले लक्ष्मण हाके यांना बीडमध्ये एवढा प्रतिसाद कसा काय मिळतोय असा प्रश्न कायम विचारला जातो. त्याला त्याच्यासाठी आम्ही कधी बोलतच नव्हतो. आम्हाला माहित होते गढूळ विचार आहे, गढूळ पाण्यातलं. त्याला स्वच्छ पाणी लागतं, अस्सल पाणी लागतं की ते वैचारिकच लढाई खेळतं. तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही? तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजिली आम्ही? कधी धनगराला बोललो? कोणच्या ओबीसी लेखी तुला कोणी अधिकार दिला रे? लेखी बाळाला बोलायचं? आता पहिली भरली त्याच्यात. आता धनगरांनाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं परळीच्या त्या टोळीचं ऐकून, आणि ती टोळी कोणाचीच नाही. जरांगे बोलतायत हे खरंच आहे. हे दाखवण्यासाठीच की काय लक्ष्मण हाके कधीही मुंडे भाऊ बहिणीवरती बोलले नाही. एक वेळ त्यांनी भुजबळांवरती, वडेट्टीवारांवरती, दीपक बोराडेंवरती टीका केली, पण मुंडेंवरती नाही. आता हेच बघा. सन्माननीय हाके साहेब, भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं नाही. हाके साहेब, मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच. अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडितो म्हणतो. कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब, हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा. दसऱ्याचा मेळावा संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94ला जे भटक्यात दिले काढून टाका, 94चा GR रद्द करा. ह्याला GR तरी कळत असेल नीट. लक्ष्मण हाकेंच्या सभांना होणारी गर्दी, ठराविक गावांमध्ये होणाऱ्या सभा या सगळ्यांसाठी परळीमधून मदत होते. या आरोपांना धनंजय मुंडेंनी कधीच उत्तर दिलं नव्हतं, पण त्यांच्या पर्वाच्या या कृतीतून सगळंच दिसून आलं. आधी भुजबळांनी हाकेंना दूर ठेवत मेळाव्यासाठी निमंत्रण दिलं नव्हतं, परंतु रद्द झालेला ओबीसी मेळावा पुन्हा आयोजित केला तेव्हा त्यात हाकेंना स्थान होतं. भुजबळ हाकेंवरती नाराज होते, त्याची कारणंही आहेत. काय माळ्यांची दुखणी
की ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललंय, हे त्यांच्या पोटात भुजबळाची पोरं दोन काय ती कामाची नाही ती, बाकी कुठला कार्यकर्ता भुजबळांनी वर येऊ दिला नाही, पुढे येऊ दिला नाही, मग आता काय करायचं? त्यामुळे भुजबळांनी हाकेंना दूर ठेवलं होतं. मात्र धनंजय मुंडेंनी युक्त्यापणाला लावून भुजबळांच्या नजरेत हाकेंची इमेज सुधारली असावी. काही अटीशर्थी आणाभाका झाल्या असतील तेव्हा कुठे भुजबळ राजी झाले. 28 सप्टेंबर 2025 रोजी होणारा ओबीसी मेळावा अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आला होता. अस्मानी संकटात शेतकरी दगावले, शेकडो जनावरं गेली, अनेकांची घरदारं वाहून गेली, जमिनी खरवडून गेल्या. ज्या कारणामुळे भुजबळांचा मेळावा पुढे ढकलण्यात आलेला होता त्याचं भुजबळांना काही देणं घेणं नव्हतं. कारण 17 ऑक्टोबर रोजी म्हणजेच 18 दिवसांनी झालेल्या मेळाव्यात भुजबळांना शेतकऱ्यांबद्दल शब्दही काढला नाही. 18 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या हातात काही पडलं नाही. नेत्यांचे पॉलिटिकल अजेंडे मात्र सेट झाले. या संदर्भात माहिती दिली आमचे प्रतिनिधी संतोष कानडे यांनी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.